मराठा आरक्षणासाठी जो GR काढण्यात आला त्यामुळे ओबीसी आरक्षण अडचणीत आलं। मराठा ओबीसी एकमेकाविरोधात आरक्षणासाठी उभे राहिले, पण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये सामील करण्याचा जो GR काढण्यात आला त्याविरोधात प्रकाश आंबेडकरांचीही ठाम भूमिका आहे। ओबीसींना त्यांचे आरक्षण टिकवायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांशिवाय पर्याय नाही। ओबीसी आरक्षण प्रकाश आंबेडकरच टिकवू शकतात। सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असायला पाहिजे ही भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे। मराठ्यांना ओबीसीत नो एंट्री। पाहूया बाळासाहेब काय बोलले। 1980 साली जे आहे ते मंडल आयोग अहवाल तयार झाला, तो सादर करणार। पण त्याच्या अगोदर 2 वर्ष 78 पासून तो मंडल आयोग नेमण्यात आला, दौरे झाले, सगळे झाले। त्या आयोगाची जी नाळ जुळली ती आज तागायची। आम्ही कुठेही ज्याला असं म्हणता येईल की मंडलच्या विरोधात भूमिका पक्षाच्या वतीने नाही आणि माझ्या वतीने नाही अशी असताना परिस्थिती। कुठलंही आंदोलन यशस्वी व्हायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रामाणिकता ही सगळ्यात महत्वाची। प्रामाणिकता नसेल तर ते आंदोलन काही यशस्वी होत नाही अशी परिस्थिती। तेव्हा ओबीसी समूहामधले ज्या सगळ्या घटक आहेत त्यांनी असणारा स्वतःहून स्वतःला विचारलं पाहिजे की माझं धडसोड धोरण राहिलेलं आहे का। हे धडसोड धोरण जर राहिलं असेल तर मग आपला प्रश्न तसाच कसा लागणार। आता सुद्धा ओबीसी हा एक वेगळा घटक आहे, त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे, त्याचे असणारे वेगळे प्रश्न आहेत। या जाणीवा ज्या झाल्या पाहिजेत त्या जाणीवाच नाही। आणि म्हणून आपल्याला खराखुरा मार्ग जो आहे तो खराखुरा मार्ग आपल्याला सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ओबीसीचे जेवढे नेते आहेत ते सगळ्यांनी पहिल्यांदा तपासून बघितलं पाहिजे, कारण मी आता गव्हाणकरांशी असणारा तो अधिकार वापरू शकतो याचं कारण की फार जुने संबंध आहेत। पण आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाची भूमिका, त्या पक्षाचीच भूमिका जर विरोधात असेल तर आपण कितीही लढलो, कितीही उपोषण केले, कितीही काही केले तरी त्या पक्षाचीच भूमिका विरोधात असल्यामुळे तो बदलणार नाही। तो बदलला नाही तर मी यानं त्या कार्यानं तो असताना काढून घेण्याच्या मार्गामध्ये लागेल। याचं कारण की मिळवून घेताना मी आता कोणाची नावं घेणार नाही का चुकीचं राहील असं त्या ठिकाणी की ज्यावेळेस हे पूर्ण म्हणजे मी म्हणून म्हटलं की 78 सालापासून म्हणजे जेव्हा मंडल कमिशन स्थापन झालं त्या स्थापनेपासून ते असणारा अहवाल सादर होईपर्यंत 80 साली आणि 80 साली सादर झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या। तेव्हा इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर मग इंदिरा गांधींना असणारा प्रेशराईज करणं ते सगळं मान्य करणं आणि त्यांनी मग असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा अहवाल पार्लमेंटने मान्य केला
पण विधानसभेने मान्य केला. हा एक मुद्दा त्यावेळेस उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. माझ्या वडिलांचे ते असताना अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे दादांना म्हटलं, मी तुम्ही काय करणार, अहवाल थोडी चर्चेला द्यायचा असतो, ठराव झाला म्हणून सांगून द्यायचा. तर म्हणलं, तू काय ठराव ना मंजूर दे. दादा थोडी चर्चा तर झाली पाहिजे. अशा चर्चा करायच्या नसतात. राजकारणाचा पहिला धडा शिक. चांगलं गोष्ट आहे. अंगावरती काही ओढून घ्यायचं नसतं. हा जो सगळा सांगण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये की पक्ष हा जर बरोबर असेल तर प्रश्न सोडवला. तुमच्या बरोबर कोण आहे, मला एक तरी पक्ष दाखवावा की तुमच्या बरोबर हा पक्ष. एकही नाही. जे मंडलसाठी लढले ते इथला असणारा मार्क्सवादी होते ते लढले, समाजवादी होते ते लढले, आंबेडकरवादी होते ते लढले. आता त्या काळापासून आजच्या काळामध्ये आपण असणारं पाहिलं तर सगळ्या ओबीसीने याच पक्षांना संपवण्याचं भूमिका घेतली. आज बिचारी ते संपले. कम्युनिस्ट फक्त असणारा केरळामध्ये राहिलेले आहेत. उरलेल्या ठिकाणी कामगार चळवळी चालवतात, नाहीतर दुसरं नाही. समाजवादी तर पूर्णपणे म्हणजे संपल्यासारखंच जमा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जे विचाराने आपल्या बाजूने आहे त्यांच्या बरोबर आपण असणारं राहिलो तर आपलं असणारं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होतं, नाही तर होत नाही.